आम्ही देवाच्या वचनाकडे वळूया. आम्ही बघूया लूक सुवर्तमान याचा 5वा अध्याय 6 आणि 7 वचन. लूक सुवर्तमान 5वा अध्याय 6 आणि 7 वचन. 6 आणि 7 वचन. मग त्यांनी तसे केल्यावर मग त्याने तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपल्याला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणावले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले ते बुडू लागले. बायबल सांगते ते बुडू लागले. आमेन. आजची सकाळ आमच्यासाठी आशीर्वादाची सकाळ आहे प्रियानो. हालेलुया. आजच्या सकाळी माझ्या संदेशाचं नाव आहे ओव्हरफ्लो होणं प्रियानो. हालेलुया. आजच्या या 2025 मध्ये मी तुमच्यावर घोषणा करतो की देव तुम्हाला असे आशीर्वाद देवो की जे आशीर्वाद ओव्हरफ्लो होतात प्रियानो. म्हणजेच ओसंडून वाहणारे आशीर्वाद. हे वर्ष ओसंडून वाहणाऱ्या आशीर्वादाचं वर्ष आहे. हॅलो, मी आमेन ऐकू शकतो? जो कोणी व्यक्ती देवाच्या वचनाला रिस्पॉन्स देतो देवाचं वचन त्याच्या जीवनामध्ये काम करतं. हालेलुया. त्यामुळे हे वर्ष आमच्यासाठी ओसंडून वाहणारं वर्ष आहे. हालेलुया. देवाचे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये ओसंडून वाहतील प्रियानो. आता ते आशीर्वाद तुमच्यापर्यंतच असणार नाही तर तुमचे नातेवाईक, तुमचे मित्र, तुमचे सगळे सोबती सर्वांसाठी ते आशीर्वाद असणार आहे प्रियानो. हालेलुया. आजची सकाळ आशीर्वादाची सकाळ आहे. मी घोषणा करतो तुमच्या जीवनावर देव तुम्हाला ओसंडून वाहणारे आशीर्वाद देवो. आणि मी आम्ही ऐकू शकतो कलिसिया. ओसंडून वाहणारे मी आशीर्वाद मी तुमच्यावर बोलतो. मी आम्ही ऐकू शकतो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रियानो 2025 मध्ये आनंदित व्हा. हे वर्ष ओसंडून वाहणाऱ्या आशीर्वादाचं वर्ष आहे. हालेलुया. नॉट ओनली वन ब्लेसिंग. केवळ देव एकच आशीर्वाद तुम्हाला देणार नाही तर अनेक आशीर्वाद देव तुम्हाला देईल प्रियानो. हालेलुया. आणि म्हणून हे वर्ष तुमच्यासाठी ब्लेसेड वर्ष असणार आहे. हालेलुया. प्रियानो, जग विचार करत आहे 2025 मध्ये आता काय होईल, कसं असेल, जानेवारी फेब्रुवारी कसं असेल, नोव्हेंबर कसं असेल, डिसेंबर कसं असेल, तुम्ही विचार करत असाल प्रियानो. आजच्या सकाळी देवाचा सेवक होण्याच्या नात्याने मला तुम्हाला सांगू द्या, या वर्षाची चिंता तुम्ही करू नका प्रियानो. हे वर्ष ओव्हरफ्लो ब्लेसिंग होण्याचं वर्ष आहे प्रियानो. हालेलुया. या वर्षामध्ये देवाचे आशीर्वाद तुम्ही वाहताना पाहता तुमच्या जीवनामध्ये. हालेलुया. आणि म्हणून हे वर्ष ब्लेसेड इयर असणार आहे आमच्यासाठी. हालेलुया. मी पुन्हा एकदा तुमच्या जीवनावर घोषणा करतो की देवाच्या ओसंडून वाहणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त हो या वर्षामध्ये येशूच्या नावामध्ये. मी प्रत्येकावर प्रोफेसाय करतो. मी तुमच्यावर भविष्यवाणी करतो येशूच्या नावामध्ये. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये मी तुमच्यावर भविष्यवाणी करतो. ओसंडून वाहणारे आशीर्वाद स्वीकारा येशूच्या नावामध्ये. ओसंडून वाहणारे आशीर्वाद स्वीकारा येशूच्या नावामध्ये. मी घोषणा करतो ओसंडून वाहणारे आशीर्वाद. ओसंडून वाहणारे आशीर्वाद. अनस्टॉपेबल ब्लेसिंग. न थांबणारे आशीर्वाद. हालेलुया. आजची सकाळ ब्लेसेड सकाळ आहे प्रियानो. आजच्या सकाळी देव आमच्यामध्ये आहे. ज्याने आकाश आणि पृथ्वीची रचना केली तो आमच्यामध्ये आहे प्रियानो. 2024 मध्ये जे घडलंय त्याला फुल्ली मारा प्रियानो. संपलं ते आता. विचार करू नका त्याच्याबद्दल. आता 2025 तुमचा आहे प्रियानो. ओसंडून वाहणारे आशीर्वादाचा आहे. हालेलुया. आता आशीर्वादाची कमतरता नाही. आशीर्वाद वाहतील आमच्या जीवनात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा एकदा घोषणा करतो पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये ओसंडून वाहणारे आशीर्वाद स्वीकारा येशूच्या नावामध्ये. चर्च मध्ये मोठ्याने आमेन. प्रेज द लॉर्ड. चला तर आम्ही देवाच्या वचनाकडे वळूया प्रियानो. देव अद्भुत आहे प्रियानो. देव आशीर्वाद देणार आहे. आजच्या सकाळी देवाला तुम्हाला आशीर्वादासाठी बोलवलेलं आहे. तुम्ही लोक देवाला निवडलेले लोक आहात प्रियानो. तुम्ही त्याची खास प्रजा आहात आणि विशेष उद्देशानं देवानं तुम्हाला निवडलेलं आहे. आजच्या सकाळी जे जे तुम्ही बोलवलं देवाने या ठिकाणी तुम्ही रिकामे जाणार नाही प्रियानो. माझा विश्वास आहे आज तुम्ही ब्लेसिंग घेऊन जाणारच. हालेलुया. कारण की जिथं देवाकडे लोक येतात तिथं तो उतरून येतो आणि त्या लोकांना तो आशीर्वाद देतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. चला मी देवाच्या वचनातून पाहूया. वाचूया मी ते वचन. मग त्यांनी तसे केल्यावर
माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला. मग त्यांनी तसं केल्यावर माशाचा मोठा घोळका जाळ्यामध्ये सापडला. आणि बायबलमध्ये आम्ही वाचतो या अध्यायामध्ये की शिमोन पेत्र येशूचा शिष्य होण्याच्या अगोदर तो मासे पकडणार होता प्रियानो. आणि एक दिवस काय झालं, तो रात्रभर समुद्रावर मासे पकडत होता. पण बायबलमध्ये लिहिलंय त्याला मासे मिळाले नाही. येशू सकाळीच त्या गणेसरेत सरोवराच्या किनाऱ्यावर आला प्रियानो. आणि बायबलमध्ये लिहिलंय तो देवाचं वचन लोकांना शिकवू लागला. सर्व लोक देवाचं वचन ऐकत होते. सगळे लोक लक्षपूर्वक देवाचं वचन ऐकत होते. परंतु बायबलमध्ये लिहिलंय पेत्राचं लक्ष देवाच्या वचनाकडे नव्हतं प्रियानो. तो जाळी धुण्याच्या कामामध्ये व्यस्त होता आणि विचार करत होता मला मासे मिळाले नाही, कसा असेल आता आजचा बिझनेस माझा. कदाचित प्रियानो त्याचं जीवन त्या माशावर होतं. काहीतरी त्याला घरी सामान घेऊन जायचं असेल प्रियानो, परंतु त्याचा व्यवसाय झाला नाही प्रियानो. दुःखी व्यक्ती त्या किनाऱ्याजवळ आम्ही पाहतो प्रियानो. गणेशच्या किनाऱ्याजवळ एक दुःखी व्यक्ती प्रियानो जो आपल्या व्यवसायामध्ये हारलेला आहे. तो त्याच्या उपजीविकेविषयी चिंतित आहे. काय होईल आता माझा संध्याकाळचा आज दिवसभराचं काय होईल. प्रियानो आजच्या सकाळी तुम्ही असेच व्यक्ती असाल प्रियानो. तुम्ही चिंता करत त्या ठिकाणी बसलेला असाल. हे नवीन वर्ष माझ्यासाठी कसं असणार आहे, माझ्या व्यवसायासाठी कसं असेल, माझ्या कुटुंबासाठी हे नवीन वर्ष कसं असेल. तुम्ही विचार करत असाल प्रियानो. पेत्र असाच विचार करत होता. आणि बायबल सांगतं येशू तिथं आला, तो प्रचार करत आहे, लोक प्रचार ऐकत आहेत. बायबलमध्ये म्हटलंय त्याचं बोलणं संपल्यानंतर येशूनं शिमोन पेत्राकडे पाहिलं आणि शिमोन पेत्राला येशूनं ओळखलं की या व्यक्तीला माशाची गरज आहे. हालेलुया. आणि मग येशू त्याला म्हणत आहे की तुझा तारू मला बसण्यासाठी दे. आणि शिमोन पेत्राने तो तारू बसण्यासाठी दिला. येशू त्या तारवामध्ये बसला आणि येशूनं सांगितलं की पेत्रा खोल पाण्यामध्ये तारू तू हाकर. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं खोल पाण्यामध्ये त्या तारूला हाकण्यात आलं प्रियानो. आणि येशूने सांगितलं की पेत्रा आपलं जाळ तू खाली सोड. हालेलुया. पेत्रा अगोदर म्हटलं नाही की गुरुजी मला मासे पाहिजेत, परंतु येशूने त्याच्या हृदयातली समस्या ओळखली. प्रियानो परमेश्वर तुमचं हृदय जाणतो, तुमच्या गरजा जाणतो परमेश्वर काय आहेत त्या. हालेलुया. 2025 मध्ये तुम्हाला कशाची गरज आहे देवाला माहित आहे प्रियानो. बायबल मध्ये लिहिलंय आम्ही मागण्याच्या अगोदर देवाला माहित आहे आम्हाला काय पाहिजे ते. हालेलुया. बायबल सांगतं येशूने बरोबर काढलं या पेत्राला माशाची गरज आहे. आजच्या सकाळी होली स्पिरिट इज हिअर. आजच्या सकाळी पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे, प्रभू आमच्यामध्ये आहे प्रियानो. आणि तो आज पाहत आहे कोणाला कशाची गरज आहे, तुम्हाला ज्या काही गोष्टीची गरज आहे प्रियानो. माझा प्रभू येशू तुम्हाला पाहत आहे. येशूने पेत्राला पाहिलं की सगळे लोक आनंदाने देवाचं वचन ऐकत आहेत, पण पेत्र वचन ऐकत नाही. त्याला माशाची गरज आहे. आणि येशूने सांगितलं खोल पाण्यामध्ये तुझा तारू तू हाकर. खोल पाण्यामध्ये जाण्याचा अर्थ आहे खोल विश्वासामध्ये जाणं. देवाच्या प्रिय लोकांनो, जोपर्यंत खोल विश्वासामध्ये तुम्ही जाणार नाही तोपर्यंत मोठ्या आशीर्वादाची अपेक्षा बाळगू नका. पेत्र गुडघाभर पाण्यामध्ये आहे आणि मोठमोठ्या माशाची अपेक्षा बाळगत आहे. गुडघाभर पाण्यामध्ये जाई धुण्याचं काम करत आहे, विचार करत आहे माशाने मिळाले, माशाने मिळाले. कसे मासे मिळतील तर त्यासाठी खोल पाण्यामध्ये जाण्याची गरज आहे. अनेक विश्वासणारे लोक मोठमोठ्या आशीर्वादाच्या वल्गना मारत आहेत, मला हे पाहिजे मला ते पाहिजे, पण विश्वास गोट्याभरच विश्वासामध्ये ते आहे. त्याला खोल पाण्यामध्ये जाण्याची गरज आहे. येशूने ओळखलं की पेत्राला खोल पाण्यामध्ये जाण्याची गरज आहे आणि पेत्राचा तारू त्याने खोल पाण्यामध्ये नेला. या वर्षामध्ये माझी प्रार्थना आहे या चर्च मधील प्रत्येकाचा तारू परमेश्वराने खोल पाण्यामध्ये न्यावा. हालेलुया. म्हणजेच खोल विश्वासामध्ये चर्चला परमेश्वराने घेऊन जावं प्रियानो. बायबल मध्ये लिहिलंय प्रियानो पेत्र खोल पाण्यामध्ये त्याने आपला तारू हाकला आणि तो येशूने त्याला सांगितलं की आपली जाळी तू खाली सोड. त्यावेळेस तो येशूला म्हणत आहे की गुरुजी रात्रभर मी कष्ट केला, होल नाईट माझा बेस्ट मी दिले परमेश्वर. येशू मी माझा बेस्ट ट्राय केलाय समुद्रावर, पण मासे मला मिळाले नाही. 2024 मध्ये खूप कष्ट केला असेल तुम्ही, पण त्याचा मोबदला तुम्हाला काहीच मिळाला नसेल. खूप कष्ट केला असेल, खूप प्रॉब्लेम मधून तुम्ही गेला असाल प्रियानो, काही चांगलं तुमच्यासाठी घडलं नसेल. पेत्र खूप कष्ट त्याने घेतले त्या समुद्रावर, पण नथिंग, काहीच घडलं नाही त्याच्या जीवनामध्ये. येशूकडे त्याने पाहिलं. येशूला तो म्हणत आहे की गुरुजी रात्रभर मी कष्ट केले, काहीच मला मिळालं नाही, पण
आपण सांगता म्हणून मी जाळ खाली सोडतो. हालेलुया. येशूचं आज्ञापालन, देव जे सांगतो ते आम्ही करतो, त्यावेळेस आम्हाला आशीर्वाद मिळतात. बायबल सांगते त्याने जाळ खाली सोडला. त्यानं विचार करा तो कसं ओढत असेल. रात्रभर अनेक वेळ जाळा ओढले त्यांनी, पण काय आला असेल, बेडक्याच टाकले असतील हातामध्ये. तुम्ही एकदा जे मासे पकडतात त्यांच्या जवळ जाऊन उभा राहा. तर मासे नाही आले बेडक्याला, तर ते बेडक्या काय करतात माहिती, असं सोडून देत नाही. अशा बेडके घेतात आणि अशा जोरात मारतात त्या खाली. त्यानं पेत्र रात्रभर वैतागला होता. प्यानो 2024 मध्ये खूप हातपाय मारले तुम्ही प्यानो. पण आता येशू तुमच्या बरोबर आहे. पेत्र त्या रात्री मासे पकडण्यासाठी होता, पण येशू त्याच्या बरोबर नव्हता प्यानो. हालेलुया. कदाचित 2024 मध्ये प्रियानो अशी परिस्थिती असेल की तुम्ही एकटेच पळत असाल, प्रभूच्या विनयीत तुम्ही जीवन जगत असाल, पण घाबरू नका. या वर्षाच्या प्रारंभीच प्रभू तुमच्या बरोबर येत आहे. हालेलुया. ओ वर्षाच्या प्रारंभीच प्रभू तुमच्या बरोबर येत आहे. आणि बायबल सांगतो खोल पाण्यामध्ये तारू गेला, ओ जाळी टाकली, जाळी तो ओढायला लागला. बायबल मध्ये लिहिलंय एवढे मासे आले तर जाळ फाटायला लागलं. वाचूया 7वं वचन, आम्ही वाचूया. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला. मग त्याने तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला. माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. आमेन. काय लिहिलंय की त्यांचं जाळं फाटायला लागलं. बापरे, काय आशीर्वाद आहेत ना. रात्रभर त्याने ट्राय केला, पण त्याला मासे मिळाले का? नाही. परंतु ज्यावेळेस येशू त्याच्या दारामध्ये आला आणि त्याने जाळं टाकलं, एवढे मासे आले. बायबल मध्ये लिहिलंय पेत्राचं जाळं फाटायला लागलं. वाव, किती अद्भुत आहे ना. पेत्राचं जाळं फाटायला लागलं असं लिहिलं नाही, पेत्राचं दुसऱ्यांदा जाळं फाटलं असं लिहिलं नाही. हालेलुया. येशू ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये येतो, एवढे आशीर्वाद देतो की आम्हाला पात्र सुद्धा सापडत नाही घेण्यासाठी. प्यानो मराठीमध्ये म्हणायला देव लागला द्यायला तर स्त्रियांच्या पाठ आहे. हे वर्ष तुमच्यासाठी आहे प्यानो. जाळी फाटू लागली प्यानो. म्हणजे जितकी ब्लेसिंग दिले माशाच्या रूपात, पेत्राला देवाने एवढा आशीर्वादित केलं की जाळं फाटायला लागलं. हेच आहे ओव्हरफ्लो ब्लेसिंग. हेच आहे ओसंडून वाहणारे आशीर्वाद प्यानो. हालेलुया. एवढं भरभरून देवाला दिलं पेत्राला की बायबल सांगते त्याचं जाळं फाटायला लागलं. आजची सकाळ तुमच्या आहे प्यानो. या 2025 मध्ये देव एवढं भरभरून तुम्हाला देणार आहे की प्रियानो आशीर्वाद सुद्धा मावणार नाही. प्रियानो तुम्हाला घ्यायला सुद्धा जागा पुरणार नाही. एवढे आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला देणार आहे प्रियानो. हालेलुया. मी आमेन ऐकू शकतो. हो, आजची सकाळ ओव्हरफ्लो ब्लेसिंग प्राप्त करण्याची सकाळ आहे. हालेलुया. बायबलमध्ये लिहिलंय पेत्राचं जाळं फाटलं. आजचा संदेश तोच आहे माझा. एवढे देव तुम्हाला आशीर्वाद देईल की जागा पुरणार नाही घ्यायला. हो, हालेलुया. आणि बायबलमध्ये काय लिहिलंय, पेत्र तिथे थांबला नाही, तर त्याने त्याच्या मित्राला बोलवलं. बायबल मध्ये लिहिलंय मित्र सुद्धा काय घेऊन आले, एक छोटीशी होडी घेऊन आले, तारू घेऊन आले. बायबल मध्ये लिहिलंय एवढे मासे जमा झाले, पेत्राची पण होडी भरली आणि त्याचे जे मित्र होते त्याची सुद्धा होडी भरली. आणि बायबल मध्ये लिहिलंय माशाच्या वजनानं तारू पाण्यामध्ये बुडायला लागले. काय ब्लेसिंग आहेत ना. एक पण मासा त्याला रात्री मिळाला नाही, कष्ट केलं त्याने, परंतु येशूने सांगितलं त्याने तसं केलं. बायबल सांगते एवढे मासे आले, स्वतः पेत्राची होडी पण भरली. पेत्राचे मित्र ते सुद्धा देवाने त्यांना सुद्धा आशीर्वादित केलं. हालेलुया. या वर्षामध्ये तुम्ही एवढे आशीर्वादित होणार तर प्रियानो तुमचे जे मित्र, नातेवाईक, गंगो ते सुद्धा तुमच्याद्वारे आशीर्वादित होईल. प्रियानो हालेलुया. ओ भरभरून वाहणारे आशीर्वाद देवाने या वर्षामध्ये तुमच्यासाठी ठेवले आहेत. हालेलुया. पेत्राचा देव आजच्या सकाळी आमच्यामध्ये आहे. आजची सकाळ तुमच्या आहे प्रियानो. देव भरभरून वाहणारे आशीर्वाद तुम्हाला देऊ इच्छित आहे. ओसंडून वाहणारे आशीर्वाद. आणि म्हणून रेडी राहा प्रियानो, तयार राहा. मेसेज ऐकत असताना भरभरून देणारे देवाचे आशीर्वाद ग्रहण करण्यासाठी तयार असा प्रियानो. हालेलुया. किती आशीर्वाद दिले पेत्राला प्रियानो. जाळं फाटलं, होडी सुद्धा बुडायला लागली पाण्यामध्ये. होडी बुडायला लागली असतील तर पेत्र म्हटलं असतील येशूला की गुरुजी बाद झाले मासे, त्याच्यापेक्षा जास्त मासे मला नको म्हणेपर्यंत देवाने पेत्राला आशीर्वादित केलं. हालेलुया. आजच्या सकाळी देव तुम्हाला नको म्हणेपर्यंत आशीर्वादित करणार. हॅलो, जे लोक देवाच्या वचनाला रिस्पॉन्स देतात ना, 2025 त्यांच्यासाठी असंच वर्ष आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. पण घाबरू नका, गाडी आली तरी बुलेट येईल. प्रेज द लॉर्ड. एक घर आहे, प्रभू डबल बिल्डिंग देईल तुम्हाला. हो, नो प्रॉब्लेम. देवाला काहीच नाही करणे, जगातले आशीर्वाद काहीच नाही.
देव देण्यासाठी तयार आहे प्रियानो. आजची सकाळ तुमची आहे. पेत्राचा देव आजच्या सकाळी आमच्यामध्ये आहे. मी या सकाळी यासाठी तुमच्यामध्ये उभा आहे की तुम्हाला मला सांगायचं आहे की नवीन वर्ष तुमच्यासाठी ओसंडून वाहणाऱ्या आशीर्वादाचं वर्ष आहे. हालेलुया. आणि म्हणून जगात काय घटना घडतात काही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. देवाचे आणि तुमचे संबंध घट्ट असू द्या प्रियानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक म्हणतात खूप समय झाला आता काही घडणार नाही. देव प्रसंग आणि समय बदलतो प्रियानो. आमेन. प्रियानो, मासेमारी करणारे लोक मासे कधी पकडतात माहिती? रात्री जाळ टाकतात ते आणि मग सकाळी येऊन काय करतात? पहाटे येऊन ते कलेक्ट करतात प्रियानो. आम्ही पाहतो येशूनं पेत्राला जे मासे पकडून दिले ते रात्री नाही तर दिवसा पकडून दिले. रात्री त्याला मासे नाही मिळाले. त्याचा सीझन होता, त्या सीझन मध्ये त्याला सापडले नाही मासे. पण सीझन नसताना सुद्धा देवाने त्याच्या जीवनामध्ये सीझन आणला. हालेलुया. या वर्षामध्ये तुमचा सीझन कदाचित संपला असेल पण देव नवीन सीझन तुम्हाला देईल. हालेलुया. नवीन बिगिनिंग तुमच्यासाठी असणार. नवीन सुरुवात तुमच्यासाठी असणार प्रियानो. हालेलुया. देवाने त्यासाठी आजच्या सकाळी एक नवीन सुरुवात देईल. आणि मग प्रियानो 2025 तुमच्यासाठी ओसंडून वाहणारं वर्ष आहे. आशीर्वादाचं वर्ष आहे. हालेलुया. आजच्या सकाळी विश्वासाने मला मी आशीर्वादित होणारच. हॅलो, असं म्हणा, मी आशीर्वादित होणारच. मी आशीर्वादित होणारच. ओ देव आमचे सकारात्मक जे बोलणं आहे ते ऐकतो आणि त्यानुसार आमच्या जीवनात त्या गोष्टी करतो. हालेलुया. आजच्या सकाळी देव नक्की तुम्हाला आशीर्वाद देणार आहे प्रियानो. कोणते आशीर्वाद? ओसंडून वाहणारे आशीर्वाद. आजचे सकाळ तुमच्या आहे प्रियानो. ओसंडून वाहणाऱ्या त्या परमेश्वराला आज धन्यवाद द्या प्रियानो. गेल्या वर्षामध्ये तुम्ही प्रियानो तुमचा बेस्ट ट्राय केला असेल, काहीच घडलं नसेल तुमच्या जीवनामध्ये, पण हे वर्ष तुमच्यासाठी वेगळं वर्ष असणार आहे प्रियानो. वेगळं वर्ष असणार आहे. सॉफ्ट हे वर्ष तुमच्यासाठी वेगळं वर्ष असणार आहे प्रियानो. आणि म्हणून आनंदित व्हा. 2025 आमच्यासाठी वेगळं वर्ष आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही टाळ वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया प्रियानो. बायबल सांगता एवढे मासे पेत्राला प्रभूने दिले की दोन्ही पण तारू तुडुंब भरल्या आणि माशाच्या वजनाने त्या बुडायला लागल्या प्रियानो. येशू जर तुमच्या बरोबर आहे तर ओसंडून वाहणारे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आहे. हालेलुया. म्हणून या वर्षामध्ये येशूला तुमच्या जवळ ठेवा प्रियानो. येशूला सोडू नका. आजच्या सकाळी त्याला आपल्या जीवनामध्ये खोल करा. या वर्षाच्या प्रारंभी सुरुवात त्याच्यापासून करा. बायबल मध्ये येशूला इमानुएल म्हटले. इमानुएल मीन्स आमच्या सानिध्य देव. आमेन. तो तुमच्या बरोबर राहणार आहे प्रियानो. असा एक देव आमच्याकडे आहे की तो तुमच्या आणि माझ्याशिवाय राहू शकत नाही प्रियानो. एक सत्याच्या सकाळी मला तुम्हाला सांगू द्या. आम्हाला वाटतं आम्हाला प्रभू पाहिजे, प्रभू पाहिजे, पण प्रभूची इच्छा काय आहे माहितीये? त्याला आम्ही पाहिजे प्रियानो. तो आमच्याशिवाय जगू शकत नाही. म्हणून बायबल मध्ये लिहिलं योहान 3:16 मध्ये देवानं जगावर एवढं मोठं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. यासाठी जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. हालेलुया. आणि मग हे वर्ष तुमच्यासाठी आशीर्वादाचं वर्ष आहे प्रियानो. घाबरू नका. या वर्षामध्ये ओसंडून वाहणारे आशीर्वाद तुम्ही आपल्या जीवनामध्ये पाहणार प्रियानो. आज मला तुम्हाला सांगू द्या, वर्षाच्या आरंभीस देव खरा आहे. जे बोलणार ते तुमच्या जीवनामध्ये करणारच प्रियानो. करणारच. तुम्ही डिसेंबरच्या 31 तारखेला रडत रडत म्हणताल, प्रभु मेरा जीवन तूने कितने आशीषों से भरा, इसलिए मैं कहता हूँ प्रभु से प्यार है मुझे और ऊंचा तेरा नाम रहे। प्रभु मेरा जीवन तूने कितने आशीषों से भरा, इसलिए मैं कहता हूँ प्रभु से प्यार है मुझे और ऊंचा ऊंचा तेरा नाम रहे। हालेलुया। आम्ही टाळ्या वाजवून त्याला धन्यवाद देऊया. आणि म्हणून काय ओसून वाहणारे आशीर्वाद नक्की देव तुम्हाला देणारच. हागेच्या पुस्तकामध्ये 2रा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये असं म्हटलंय, आजच्या दिवसापासून मी तुम्हाला आशीर्वाद देईन. आजचा दिवस तुमच्यासाठी आशीर्वादाचा दिवस आहे. आजची जी सर्व्हिस आहे नवीन वर्षाची तुमच्यासाठी
कायमस्वरूपी यादगार असणार प्यानो. कारण की देव ओसंडून वाहणारे आशीर्वाद तुम्हाला देणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. काय तुम्ही विश्वास करता प्यानो? जर तुम्ही विश्वास करताल तर देव तुमच्या जीवनामध्ये काम करेल प्यानो. पण मी पाहूया या ठिकाणी की हा माणूस आशीर्वादित का झाला, का माशाच्या रूपामध्ये देवाने एवढे भरभरून आशीर्वाद त्याला दिले. याचं कारण एकच प्यानो, देवाने जसं सांगितलं तसं त्यानं केलं. आमेन. या वर्षामध्ये देव जसं सांगल तसं तुम्ही करताल तर देव तुम्हाला आशीर्वाद देईल. हालेलुया. या वर्षाची सिक्रेट चावी काय आहे आशीर्वादाची? देव जे सांगतो ते ऐका आणि ते करा प्यानो. हालेलुया. बायबलमध्ये लिहिलंय त्यानं देवाचं ऐकलं. बायबलमध्ये लिहिलंय आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. पेत्र आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिला नाही, त्यानं देवावर विश्वास केला. तो येशूला काय म्हटला? येशू, रात्रभर कष्ट केलाय, त्या समुद्रात माहिती आहे मला मासे नाही, पण आपण सांगता म्हणून मी पुन्हा ट्राय करतो. हालेलुया. आपण सांगता. त्यानं आपलं शहाणपण चालवलं नाही देवासमोर. तो म्हटला नाही, येशू तू आजच आलास इथं, माझं आयुष्य सगळं समुद्रावर गेलंय, सगळं मला माहित आहे, कधी मासे कुठे भेटतात ते मला माहित आहे, तू कशाला मला सांगतो. तो येशूला असं बोलला नाही. तो स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहिला नाही, तर तो देवावर अवलंबून होता. या वर्षामध्ये तुम्ही स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नका, देवावर अवलंबून राहा. हॅलो, ऐकताय मंडळी? हो, तुम्ही देवावर अवलंबून राहा. तुम्ही स्वतःवर जर अवलंबून राहिले तर तुम्हाला ब्लेसिंग मिळणार नाही. स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नका, देवावर डिपेंड राहा. देवाच्या वचनावर विश्वास करा. जर तुम्ही देवाच्या वचनावर विश्वास करताल, त्याच्यावर डिपेंड राहताल, तर प्रियानो ओसंडून वाहणारे आशीर्वाद मात्र मग तुमचे आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पेत्रानं काय केलं? प्रभूचं ऐकलं. प्रभूचं ऐका. शहाणपण तुमची बुद्धी देवासमोर चालू नका. देव जे सांगतो ते ऐका. हो, ते जर करताल तर निश्चित तुमचं जीवन आशीर्वादित होईल. हालेलुया. आजची सकाळ ओसंडून वाहणाऱ्या आशीर्वादाची सकाळ आहे. आजच्या सकाळी देवाला प्रार्थना करा की प्रभू, या वर्षभरामध्ये तुझं ऐकण्यासाठी माझी मदत कर. अनेक लोक देवाचं ऐकत नाहीत म्हणून त्यांना आशीर्वाद नाही. 2024 मध्ये जर तुम्हाला आशीर्वाद काही मिळाले नसतील तर याचं कारण होऊ शकतं तुम्ही देवाचं ऐकलं नाही. जो व्यक्ती देवाचं ऐकतो, देव त्याला आशीर्वाद देतो म्हणजे देतोच प्रियानो. पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो, पहिले शमूएल याचा 15वा अध्याय आणि 22वा वचन आम्ही वाचूया. पहिले शमूएल 15वा अध्याय आणि 22वा वचन. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पुन्हा एकदा वाचूया. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो, तसा होमांनी व यज्ञांनी होतो तसा काय? होमांनी व यज्ञांनी होतो काय? आमेन. प्रेम, या ठिकाणी मी पाहतो देवाचा शब्द पाळल्यावर देवाला आनंद होतो. लक्षपूर्वक ऐका, खाली पाहू नका. काय लिहिलंय इथं? देवाचा शब्द पाळल्याने देवाला जसा आनंद होतो तसा होमांनी व यज्ञांनी देवाला आनंद होतो काय? देवाचा शब्द ऐका या वर्षामध्ये. मागच्या वर्षामध्ये कदाचित खूप फास्टिंग तुम्ही केल्या, खूप बायबल वाचल्या, खूप प्रार्थना तुम्ही केल्या, एक पण चर्च तुम्ही मिस केलं नाही. पण काय तुम्ही देवाचं ऐकलं का? प्रार्थना, उपवास एका यज्ञा समान आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या प्रभूसाठी. पण काय तुम्ही देव जे सांगतो ते ऐकलं का तुम्ही? बायबलमध्ये लिहिलंय, प्रभू म्हणतो तुम्ही मला प्रभूजी प्रभूजी म्हणता, पण मी सांगतो ते तुम्ही का करत नाही? 2024 मध्ये ज्या लोकांना आशीर्वाद मिळाला नाही त्या लोकांसाठी प्रभूचं वचन आहे, तुम्ही प्रभूजी प्रभूजी मला म्हणता, पण मी सांगतो की तुम्ही का करत नाही? तुम्ही खूप उपवास केलेत, खूप प्रार्थना केल्यात, खूप बायबल वाचलंय, खूप वेळेस चर्चला आले तुम्ही नवीन मागच्या वर्षामध्ये, पण आशीर्वाद जर तुम्हाला मिळाले नाही तर याचं कारण होऊ शकतं कदाचित तुम्ही देवाचं ऐकलं नाही. तुम्ही सगळे यज्ञ देवाला दिले, सगळं काही अर्पण केलं त्याला, पण देवाचं तुम्ही ऐकलं नाही. आज्ञा उल्लंघन हे जे पाप आहे हे जादूगिरी समान आहे. बायबल सांगतं जादूगिरी समान ते पाप आहे. ओ, तुम्ही कदाचित ऐकलं नाही परमेश्वराचं म्हणून तुमच्या जीवनामध्ये ब्लेसिंग नाहीये. तुम्हाला ओसंडून वाहणाऱ्याचे आशीर्वाद पाहिजे तर तुम्हाला देवाचं ऐकावं लागणार आहे प्रियानो. हालेलुया. आजच्या सकाळी मला तुम्हाला सांगायचंय, पेत्रानं देवाचं ऐकलं, तो स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहिला नाही. तसंच तुम्ही सुद्धा देवाचं ऐका प्रियानो. स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नका. जर तुम्ही देवाचं ऐकताल तर 2025 तुमच्यासाठी ओसंडून वाहणारा वर्ष असणार आहे प्रियानो. हालेलुया. या वर्षामध्ये संकल्प करा
की मला प्रभूचं ऐकायचं आहे. फक्त प्रभूजी म्हणू नका, तर प्रभूजी जे सांगतात ते ऐका, मग तुमचं जीवन बदलून जाईल. हालेलुया. या 2025 मध्ये एकच तुमचं टार्गेट असू द्या, प्रभूपासून ऐकायचं आणि ते करायचं. जो ऐकतो आणि ते करतो तो आशीर्वादित होणारच. हालेलुया. त्याच्या जीवनामध्ये ओसंडून वाहणारे आशीर्वाद येणारच. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, आजच्या सकाळी पेत्रा समान देव तुम्हाला आशीर्वादित करू इच्छित आहे. हे वर्ष तुमच्यासाठी पेत्रासारखं असणार आहे, ओसंडून वाहणारे आशीर्वाद. हालेलुया. तुम्हीच नाही तर तुमचे नातेवाईक, गणगोत सगळे काही देव बाप तुमच्याद्वारे आशीर्वादित करेल. अब्रामाला प्रभूने म्हटलं, तू अब्रामा सर्व कुळासाठी आशीर्वादाचा तू मूळ आहेस. देव तुम्हाला मूळ बनवू इच्छित आहे आशीर्वादाचा. हालेलुया. म्हणून 2025 आमच्यासाठी ब्लेसेड इयर असणार आहे. आजच्या सकाळी तुम्ही या ठिकाणी बसलेला असताना मला सांगू द्या की जो परमेश्वर पेत्राला आशीर्वाद देणारा देव तोच आजच्या सकाळी आमच्यामध्ये आहे. आणि आजची सकाळ तुमची आहे प्रियानो. हालेलुया. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छित आहे. ओव्हरफ्लो होणार आहे प्रियानो. वाहते इतकं देव बाप तुम्हाला भरेल की ते वाहून तुमच्यापासून निघून जाईल प्रियानो. तुमच्या थ्रू सुद्धा लोक आशीर्वादित होतील. हालेलुया. जर आम्हीच कोरडे तर लोक कसे आशीर्वादित होणार? मग आम्ही भरणं महत्वाची गोष्ट आहे. आमेन. तुम्ही एवढे भरणार की तुम्ही सुद्धा आशीर्वाद वाटत राहणार प्रियानो. आमेन. आणि म्हणून हे वर्ष यावेळेचा संदेश वेगळा आहे. ओसंडून वाहणार वर्ष आहे आशीर्वादाचं. प्रत्येक क्षेत्रामध्ये देव ते ब्लेसिंग तुमच्या जीवनामध्ये देईल. आम्ही पाहतो प्रियानो पवित्र शास्त्रामध्ये स्तोत्र 23:5 मध्ये दावीद काय म्हणतो प्रियानो? तो अशाच अनुषंगाने बोलत आहे त्या ठिकाणी. स्तोत्र 23:5 तो म्हणतो, स्तोत्र 23 आणि 5. आम्हा सर्वांना तोंडपाठ आहे प्रियानो ते वचन. तू माझ्या शत्रूच्या देखत मज पुढे ताट वाढीतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभंग करतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. काठोकाठ भरून वाहणारे आशीर्वाद. हालेलुया. दावीद म्हणतो की माझं पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. आजच्या सकाळी देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्ही सुद्धा या 2025 मध्ये म्हणताल की माझं पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. हालेलुया. मला तर कशाचीच कमतरता नाहीये. हो, देवाने मला काठोकाठ भरून वाहणारे आशीर्वाद दिलेले आहेत. दावीद म्हणतो माझं पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. आजच्या सकाळी हेच आशीर्वाद देव तुम्हाला देऊ इच्छित आहे. काठोकाठ भरून वाहणारे आशीर्वाद. हॅलो, रेडी आहात त्या आशीर्वादासाठी? तयार असता प्रियानो? आजची सकाळ तुमची आहे प्रियानो. हे वचन संपण्यापूर्वी अनेकांच्या जीवनामध्ये ते आशीर्वाद वाहू लागतील प्रियानो. मनासारखे आशीर्वाद टपकतील तुमच्या जीवनामध्ये. जसं मेसेज चालू आहे, मन टपकत आहे अनेकांच्या डोक्यावर. आलेले ते आशीर्वाद टपकत आहेत प्रियानो. ओ ते ब्लेसिंग्स जसं चालू आहे प्रियानो प्रार्थना, ते वाहू लागतील तुमच्या जीवनामध्ये. हालेलुया. आणि म्हणून आज तुम्ही जसे आहात तसे घरी जाणार नाही, तर तुम्ही ब्लेसेड होऊन जाणार प्रियानो. तुमच्याकडे आशीर्वाद असतात. तुम्ही दावीदासारखं डान्स करत चालताल प्रियानो. ओ तो परमेश्वर अद्भुत देव आहे. तो आशीर्वादाचा स्रोत आहे प्रियानो. दावीद म्हणतो माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. आजची सकाळ हेच आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पाहणार प्रियानो. दावीदाला देवाने एवढं ब्लेसेड केलं प्रियानो. गुरखी माणूस इतकं आशीर्वादित देवाने त्याला केलं की त्याला राजा बनवलं प्रियानो. हे वर्ष राजा बनण्याचं वर्ष आहे प्रियानो. हॅलो, तुम्हाला राजा बनायला आवडेल? आध्यात्मिक ब्लेसिंगच्या जीवनातला राजा, आशीर्वादाच्या जीवनातला राजा प्रियानो. हालेलुया. देव तुम्हाला किंग बनवू इच्छित आहे. तुम्ही क्वीन असणार, तुम्ही राणी असणार. हालेलुया. ब्लेसिंग परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये होऊ इच्छित आहे. काठोकाठ भरून वाहणारे आशीर्वाद. आणि म्हणून प्रियानो, या आशीर्वादासाठी रेडी राहा. देवाचा आशीर्वाद कधी संपत नाही प्रियानो. एकदा कधी द्यायला सुरुवात केली, देव ते आशीर्वाद कधी थांबवत नाही प्रियानो. ते आशीर्वाद वाहतच जातात प्रियानो. पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो राजाचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 1 ते 7 वचन. या वचनामध्ये आम्ही पाहतो दुसरे राजे 4था अध्याय 1 ते 7 वचन वाचूया. एकदा संदेष्टांच्या शिष्यांच्या स्त्रियांपैकी एकीने अलिशाकडे गाढाने केले. ती म्हणाली, तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे. तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. त्याचा सावकार माझ्या 2 पुत्रांना दास करून नेण्यासाठी आला आहे. अलिशाने तिला विचारले, मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग. तुझ्या घरात काय आहे? ती म्हणाली, 1 घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाही. तो तिला म्हणाला, तू
तू जा आणि बाहेरून आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण. मग आपल्या पुत्रांसह घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यात तेल ओत आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव. ती त्याच्यापासून गेली आणि आपल्या पुत्रांसह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले. ते तिच्याकडे भांडी आणत ती भांडी ती भरत जाईल. सर्व भांडी भरल्यावर ती आपल्या पुत्रांना म्हणाली, मला आणखी एक भांडे आणून द्या. त्यांनी म्हटले, आता एकही भांडे उरले नाही. तेव्हा तेल वाढायचे थांबले. तिने जाऊन देवाच्या माणसाला हे सांगितले. तो म्हणाला, जा तेल विकून आपले कर्ज फेड व जे शिल्लक राहील त्यावर आपला व आपल्या पुत्रांचा निर्वाह कर. आमेन. आम्ही या वचनावर पुन्हा एकदा प्रकाश टाकूया. परत एकदा वाचूया. एकदा संदेष्टांच्या शिष्यांच्या स्त्रियांपैकी हा? एकीने अलिशाकडे गाढाने गेले. एक स्त्री आलिशाकडे येत आहे प्रियानो. आणि काय बोलत आहे ती वाचूया आम्ही. ती म्हणाली, तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे. तिचा नवरा मरण पावला होता. तो सेवक होता. तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. त्याचा सावकार माझ्या 2 पुत्रांना दास करून नेण्यासाठी आला आहे. आणि त्या स्त्रीची परिस्थिती अशी होती की 2 मुलं सावकाराने तिचे नेलेले आहेत. विचार करा, नवरा मेल्यानंतर त्या स्त्रीकडे काही शिल्लक नव्हतं. काहीच नव्हतं. 2 मुलं, ते पण कामासाठी तो सावकार घेऊन चाललेला आहे. या वर्षामध्ये 2025 मध्ये प्रियानो तुम्ही एंट्री करत असताना काहीच तुमच्याकडे राहिलं नसेल. काहीच राहिलं नसेल. सगळं संपलं असेल. या स्त्रीचं सगळं काही संपलेलं होतं. वाचूया पुढं. अलिशाने तिला विचारले आणि त्यानं तिला विचारलं, मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग. मी तुझ्यासाठी काय करू हे सांग. हे मला सांग. कोण बोलत आहे? अलिशा. कोणाला? त्या स्त्रीला बोलत आहे की आम्ही तुझ्यासाठी काय करू. मी तुझ्यासाठी काय करू तिला सांगत आहे अलिशा. प्रेमाच्या सकाळी तुम्ही अशा समस्या घेऊन या ठिकाणी आलेला असाल. आज देव तुम्हाला म्हणत आहे, मी तुमच्यासाठी काय करू. देव म्हणत आहे, मी तुमच्यासाठी आज काय करू. अलिशाकडे ती स्त्री आली. त्या स्त्रीचे प्रश्न प्रियानो त्या स्त्रीला पाहून अलिशा म्हणत आहे, काय करू मी तुझ्यासाठी. आजच्या सकाळी अनेक प्रश्न घेऊन तुम्ही या ठिकाणी आलेला असाल. देव तुमच्याकडे पाहून म्हणत आहे, मी तुमच्यासाठी काय करू आज. काय झालं प्रभू. वाचूया. तुझ्या घरात काय आहे. तुझ्या घरात काय आहे. अलिशा तिला विचारत आहे, तुझ्या घरात काय आहे. आजच्या सकाळी प्रभू तुम्हाला म्हणत आहे, तुमच्याकडे काय आहे. काय शिल्लक आहे तुमच्या घरामध्ये. हालेलुया. जे काय शिल्लक आहे देव आज त्याची विचारणा तुम्हाला करत आहे. जे शिल्लक आहे ना त्याला देव बाप विचारत आहे, काय आहे मग तुमच्याजवळ. तुम्ही म्हणता ना, एवढेच 10 रुपये राहिले, एवढेच 50 रुपये राहिले, एवढेच पैसे राहिले. तुम्ही म्हणत असाल, एवढा शिल्लक आहे माझ्याकडे. तुम्हाला चाल सगळं शरीरातलं आरोग्य, आता थोडसच काहीतरी शिल्लक आहे. वाचूया पुढे. ती म्हणाली, एक घडा तेलाशिवाय. ती म्हणाली, एक घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाही. आपल्या दासीच्या घरात काही एक नाही. काय होतं तिच्याकडे. फक्त एक घडा तेल. काय होतं या स्त्रीच्या घरामध्ये. काहीच नव्हतं. आणि तुमच्या घरामध्ये काही शिल्लक नसेल. प्रियानो, किराणा पुरत नसेल. कदाचित 2024 मध्ये तुम्ही किराणाच भरला नसेल. थोडं आणून काहीतरी खात असताल. आणि छोटस काहीतरी आता तुमच्या घरामध्ये शिल्लक असेल. घाबरू नका प्रियानो, तो देव बढोतरी देणारा परमेश्वर आहे. 2024 तुमच्यासाठी खराब गेला असेल, पण 2025 तुमच्यासाठी चांगला असणार आहे प्रियानो. या स्त्रीकडे प्रियानो काहीच नव्हतं. ती म्हणली, महाराज काहीच नाही, फक्त एक खडा तेल आहे. बस चमत्कारासाठी जे काही तुमच्या घरामध्ये थोडं राहिले ना तेवढंच काफी आहे देवाला चमत्कार करण्यासाठी प्रियानो. आमेन. प्रेज द लॉर्ड. पाहूया पुढे काय घडलं. तो तिला म्हणाला, तू जा आणि बाहेरून आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण. आणि बाहेरून आपल्या शेजारच्या पाजारच्याकडून काय. बरीचशी रिकामी भांडी. मी आज कोणता संदेश सांगत आहे तुम्हाला. ओसंडून वाहणाऱ्या आशीर्वादाबद्दल बोलत आहे. तिला काय सांगितलं, जाऊन शेजारी पाजारी काय कर, जे रिकामी भांडी आहेत ना ते तू आण. वाचूया पुढे काय घडलं. मग आपल्या पुत्रांसह घरात जाऊन दार बंद कर. मग आपल्या पुत्रांसह घरात जाऊन दरवाजा बंद कर. व त्या सर्व भांड्यात तेल ओत. व त्या सर्व भांड्यामध्ये काय कर, दार बंद करणं. या वर्षामध्ये जे दरवाजे तुमचे उघडेत ना ते बंद करा. त्याशिवाय ओव्हरफ्लो होणार नाही. लक्षात ठेवा. ओव्हरफ्लो होण्याचं रहस्य सिक्रेट काय आहे. दरवाजे बंद करणं जगासाठी.
ज्या काही गोष्टीसाठी तुम्ही दरवाजे उघडलेत ना, ते जोपर्यंत बंद करणार नाही तोपर्यंत ओव्हरफ्लो जे ब्लेसिंग आहे ते मिळणार नाही. मग कोणी खोललाय दरवाजा वाईट गोष्टीसाठी, कोणी व्यसनासाठी खोललाय, कोणी वेगवेगळ्या गोष्टीसाठी खोललाय, पापासाठी खोललाय, कोणी देवाच्या आज्ञा मोडण्यासाठी प्रियानो दरवाजा उघडलाय. वाईट गोष्टीसाठी जे दरवाजे आहेत ना ते पहिले बंद करा. जगासाठी दरवाजे तुम्ही ज्यावेळेस बंद करणार त्यावेळेस ओव्हरफ्लो तुमच्या जीवनात मिराकल घडणार. आमेन. अनेक लोक म्हणतात का घडत नाही चमत्कार माझ्या जीवनामध्ये? तुझे दरवाजे उघडे आहेत. जोपर्यंत तू दरवाजे बंद करणार नाही बाहेरचे, जगासाठी जोपर्यंत बंद होणार नाही तोपर्यंत देव या जीवनरूपी घरामध्ये चमत्कार करणार नाही प्रियानो. हालेलुया. त्या स्त्रीने काय केलं? बाईबलमध्ये लिहिलंय, सेवकाकडे आली, सेवकाचं तिने ऐकलं, दरवाजे बंद केले. दरवाजे जसं तुम्ही बंद करता इन्स्टंट मिराकल प्रियानो सुरू होतो प्रियानो. एका क्षणात चमत्काराला सुरुवात होते प्रियानो. हालेलुया. पण कठीण आहे ना, कठीण वाटतं ना असं बंद करणं, असं बंद करायला आपला स्पॉट काही नाही. फक्त असे लावले दरवाजे, फक्त थोडासा असा ठेवलाय उघडा, थोडस लोक पाहतात असे. क्लोज द डोअर. पूर्ण दरवाजा बंद करा. ऑटोमॅटिक तुम्ही दरवाजा ज्यावेळेस बंद करणार ना, इकडे लगेच ओव्हरफ्लोइंगचे ब्लेसिंग सुरू होणार, न थांबणारे आशीर्वाद. आम्ही ठाव वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया प्रियानो. बाईबलमध्ये लिहिलंय तिने दरवाजा बंद केला. काय घडलं? तिच्याकडे थोडस तेल होतं राहिलेलं. आता पहा चमत्कार कसा घडला. दरवाजा बंद, चमत्कार सुरू. काय घडलं वाचूया आता. ती त्याच्यापासून गेली आणि आपल्या पुत्रांसह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले. आणि आपल्या पुत्रांसह घरात जाऊन तिने काय केलं? दार बंद केलं. जगासाठी दरवाजे बंद करा. देवाच्या प्रिय लोकांनो, आपल्या सगळ्या परिवाराला एकत्र बोलवा, प्रभूमध्ये वाढा. जगासाठी बंद व्हा तुम्ही. मग ओव्हरफ्लो जे ओसंडून वाहणारे आशीर्वाद आहेत ते तुमच्या घरामध्ये तुम्ही पाहताल. दरवाजा बंद केला. काय झालं आता पुढे वाचूया. ते तिच्याकडे भांडी आणत, ते मुलं तिच्याकडे भांडे आणत, ती भांडी ती भरत जाईल. काय झालं आता तिने तेल ओतण्यासाठी सुरुवात केली. लक्षपूर्वक ऐका. ती जी कुपी आहे त्या कुपीमध्ये, कुपी किती असेल? छोटीशी अशी काहीतरी. आणि तिनं प्रियानो त्या कुपीतलं जे तेल आहे ते ओतण्यासाठी सुरुवात केली. विचार करा, ज्यावेळेस ती ओतण्यासाठी तिने सुरुवात केली असेल, बायबलमध्ये लिहिलंय ते तेल सारखं वाहत राहिलं. एक भांड भरलं, दुसरं भांड, दुसरं भरलं, तिसरं भांड, रिकाम प्रत्येक भांड प्रियानो ती भरत गेली. त्या कुपीवर देवाचे आशीर्वाद आले. हालेलुया. आजच्या या सकाळी तुमच्या घरामध्ये जे काही राहिलंय, घाबरू नका. आशीष वाहू लागतील त्या ठिकाणी. हालेलुया. फक्त एकच करा, क्लोज द डोअर. दरवाजा बंद करा. हालेलुया. दरवाजा जोपर्यंत बंद करणार नाही, नथिंग हॅपनिंग, काहीच घडणार नाही तुमच्यासाठी. पण जर तुम्ही दरवाजा बंद करणार, बाईबलमध्ये लिहिले ते तेल वाढण्यासाठी सुरुवात झाली. एक भांड भरलं, दुसरं भांड, तिसरं भांड, चौथं भांड, ओसंडून वाहणारे आशीर्वाद चालू झाले. आमेन. बाईबलमध्ये पुढे काय म्हटले वाचूया. सर्व भांडी भरल्यावर. काय लिहिलंय? सर्व भांडी. काय लिहिलंय मंडळी? सर्व भांडी. म्हणजे होत नव्हतं, सगळं भरलं. तुमच्या घरात जागाच राहणार नाही आशीर्वाद ठेवण्यासाठी. वाव. प्रियानो, मी टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया. मी तुम्हाला सांगतो प्रियानो, जर तुम्ही देवाचं ऐकताल या वर्षामध्ये, तर एवढे आशीर्वाद देव तुमच्या घरामध्ये देईल की जागा पुरणार नाही तुम्हाला. बायबलमध्ये लिहिलंय सगळे भांडे भरले. वाव. सगळे भांडे भरले. पुढे काय म्हटले वाचूया. सर्व भांडी भरल्यावर ती आपल्या पुत्रांना म्हणाली. सर्व भांडे भरल्यावर ती आपल्या मुलांना म्हणाली, मला आणखी एक भांडे आणून द्या. त्यांनी म्हटले, आता एकही भांडे उरले नाही. आता एकही भांड उरले नाही. या वर्षामध्ये तुमच्या घरामध्ये काहीच रिकामं राहणार नाही. देव ते भरून टाकील त्याच्या आशीर्वादानं. हालेलुया. हे वर्ष ओव्हरफ्लोइंग वर्ष आहे प्रियानो. ओ ब्लेसिंग तुमच्या घरामध्ये आशीर्वाद येईल, भरभरून वाहतील प्रियानो. ओसंडून वाहणारे आशीर्वाद देवाच्या सकाळी तुम्हाला देईल प्रियानो. हालेलुया. ओ प्रियानो, ती स्त्री ओततच राहिली आणि बायबल सांगतं भांडे कमी पडले. एवढी आशीर्वाद देवाने त्यांना दिले प्रियानो. पण आशीर्वाद कधी आले? देवाच्या सेवकाचं तिने ऐकलं. देवाच्या सेवकाचं तुम्ही ऐका प्रियानो. तुम्ही प्रार्थना करत असाल, बायबल वाचत असाल,
कदाचित वेगवेगळे गिफ्ट तुम्हाला असतील, परंतु जे देवाचे सेवक आहेत ते स्पेशल आहेत. देवाने त्यांना विशेष अभिषेक देऊन तुमच्यासाठी निवडलेला आहे आणि तुम्ही त्यांचं ऐकलं पाहिजे. आणि जर त्या स्त्रीने जर ऐकलं नसतं तर तिची गरिबीची परिस्थिती बदलली नसती प्रियांनो. ओ ती अनुभूतीने केला नसता, ओसंडून वाहणारे आशीर्वाद तिला अनुभवायला मिळाले नसते प्रियांनो. तिनं देवाच्या सेवकाचं ऐकलं, पेत्रानं येशूचं ऐकलं, त्या स्त्रीनं आलिशाचं ऐकलं, देवाच्या सेवकाचं ऐकलं, देवापासून आलेला शब्द तिने ऐकला आणि ओसंडून वाहणारे आशीर्वाद त्यांना मिळाले. आजची सकाळ तुमची आहे प्रियांनो. या वर्षामध्ये देव या चर्च बद्दल बोलत आहे. या चर्च मध्ये मी अनेक लोकांना ओसंडून वाहणारे आशीर्वाद देणार. हॅलो, मी आमेन ऐकू शकतो मोठ्या आवाजामध्ये? ओसंडून वाहणारे आशीर्वाद, सर्व क्षेत्रात ओसंडून वाहणारे आशीर्वाद मिळालो. हालेलुया. आम्हाला एकच करायचंय, प्रभूचं ऐकायचं या वर्षामध्ये. हालेलुया. कोणाचं ऐकू नका, देवाचं ऐका, मग तुमचं जीवन आशीर्वादित होईल प्रियानो. ओ प्रियानो, आम्ही पाहतो की आलिशानं जे काही सांगितलं त्या स्त्रीनं ऐकलं म्हणून त्या स्त्रीचं जीवन आशीर्वादित झालं. येशूने जे सांगितलं ते पेत्राला केलं म्हणून पेत्राचं जीवन आशीर्वादित झालं. आजच्या सकाळी प्रभू जे सांगतो ते तुम्ही करताल तर प्रियानो तुमच्या जीवनामध्ये सुद्धा प्रभू हेच आशीर्वाद देणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, मी पवित्र शास्त्रामध्ये आणखी पाहतो, इब्रिकराच्या पत्रामध्ये आम्ही अब्रामाला पाहतो प्रियानो. काय अब्राम आहे ना प्रियानो? बायबलमध्ये त्याला विश्वासाचा पिता म्हटलेला आहे. इब्रिकराचं पत्र 11 अध्याय आणि 8 वचन, त्याच्या जीवनाबद्दल थोडंसं पाहूया. इब्रिकराचं पत्र 11 अध्याय आणि 8 वचन वाचूया. अब्रामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वचनादाखल मिळणार होते तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसतानाही तो निघून गेला. आमेन. पुन्हा एकदा वाचूया. अब्रामाला पाचारण झाल्यावर देवानं अब्रामाला कॉल केलं होतं. आमेन. किती लोकांना माहित आहे देवाने अब्रामाला बोलवलं होतं? आमेन. तुम्हाला सुद्धा देवानं बोलवलेलं आहे. हॅलो, मी आमेन ऐकू शकतो? तुमचं कॉलिंग तुमच्यावर नाही वाटत? देवाचं कॉलिंग, देवाने तुम्हाला कॉल केलंय का? हो, तुम्ही देवाने बोलविलेले लोक आहात. बायबल सांगतं अब्रामाला देवाने बोलवलं आणि अब्रामाला देवाने सांगितलं होतं की अब्रामा, आपले नातेवाईक गणगोत आणि आपलं जे गाव आहे ते सोडून मी सांगल त्या देशामध्ये तू जाऊन राहशील तर अब्रामा मी तुला आशीर्वाद देईन. विचार करा, अब्रामाचं वय त्यावेळेस 75 वर्षाचं होतं, सारा 65 वर्षाची होती. वृद्ध वयात सुद्धा देवाचे आशीर्वाद त्यांना किती प्रिय वाटले. प्रियानो, त्याने काय केलं? स्वतःचं गाव सोडलं, नातेवाईक सगळं काही सोडलं आणि बायबल सांगतं त्याला पाचारण झाल्यानंतर, वाचूया ते वचन. अब्रामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वचनादाखल मिळणार होतं तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला. तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने काय झाला? मान्य झाला. विचार करा, विश्वास तरी ठेवला, तो देश त्याने पाहायला नव्हता. देवाच्या लोकांनो, विश्वासामध्ये या व्यक्तीसारखा आम्ही चाललं पाहिजे. जो देश परमेश्वर देणार होता त्याला माहित नव्हतं तो कोणता देश आहे, पण तो देश पाहत असल्यासारखा तो चालला. हालेलुया. या वर्षामध्ये अशीच विश्वासाची चाल चाला प्रियानो. आशीर्वादाला पाहत असल्यासारखं चला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग ते आशीर्वाद तुम्हाला मिळतील. बायबल सांगतो विश्वासानं तो त्या देशाकडे गेला प्रियानो. बायबल मध्ये लिहिलंय देवाने अब्रामाला आशीर्वादित केला. हालेलुया. उत्पत्ती 24:1 मध्ये बायबल सांगतं की देवानं त्याला सर्व बाबतीत आशीर्वादित केलं. हो, आजच्या सकाळी देव तुम्हाला सर्व बाबतीत आशीर्वादित करू इच्छित आहे. हालेलुया. हे वर्ष तुमच्यासाठी सर्व बाबतीत आशीर्वादित होण्याचं वर्ष आहे. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, आजच्या सकाळी मला तुम्हाला सांगू द्या, देव तुमच्यावर प्रेम करतो. त्याची इच्छा आहे की तुम्ही ओव्हरफ्लो होणारे आशीष जे आहेत ना ते तुम्ही प्राप्त करावे. फक्त एकच करा, या वर्षामध्ये देवाचा ऐका. अब्रामाचा देव आजच्या सकाळी आमच्यामध्ये आहे. आजची सकाळ तुमची आहे प्रियानो. ओसंडून वाहणारे आशीर्वाद. ओ, तुम्ही सुद्धा मग म्हणताल की माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. ओ, थँक्यू जीसस. वाहणारा वर्ष प्रियानो, आशीर्वाद त्याच्यामध्ये वाहणारा वर्ष हे आहे प्रियानो. आशीर्वादाने तुम्ही भिजताल प्रियानो. मी स्पिरिच्युअल रॅम मध्ये पाहतो प्रियानो, अनेक लोकांना प्रभू ब्लेसिंग देत आहे. ओ हालेलुया. ओसंडून वाहणाऱ्या आशीर्वादाचं हे वर्ष आहे प्रियानो. विश्वास जर करताल तर देवाचं गौरव तुमच्या जीवनामध्ये पाहताल प्रियानो. पेत्रला देवाने नको पर्यंत आशीर्वादित केलं.
विधवा स्त्रीचे भांडे संपले. हालेलुया. पित्राची जाळी फाटली. हालेलुया. तो देव आजच्या सकाळी आमच्यामध्ये आहे, भरभरून देणारा देव. दावीद म्हणतो माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. काठोकाठ भरून वाहणारे आशीर्वाद देवाच्या सकाळी तुम्हाला देऊ इच्छित आहे. आम्ही ते गीत गाऊया, तेरे भवन में आनंद की भरपुरी प्याला मेरा. थँक्यू जीसस. ओ जर तुम्ही प्यानो विश्वास करताल तर तुमचा प्याला आज भरून वाहणार आहे प्यानो. आज तुम्ही रिकामे जाणार नाही खरी प्यानो. ओसंडून वाहणारे आशीर्वाद देवाच्या सकाळी तुम्हाला देईल प्यानो. थँक्यू होली स्पिरिट. थँक्यू होली स्पिरिट. तेरे भवन में आनंद की भरपूरी है. निश्चित संग तो जीवन में संतुष्टि है. तेरे भवन में आनंद की भरपूरी है. निश्चित संग तो जीवन में संतुष्टि है. क्रूस पर सब हुई समाप्ति. हारा शैतान मेरे पापों से मुक्ति. क्रूस पर सब हुई समाप्ति. हारा शैतान मेरे पापों से मुक्ति. क्रूस पर की शक्ति अब तुम सके नाम है अब कोई शक्ति. तेरे भवन में आनंद की भरपूरी है. देवाच्या भवनामध्ये आनंदाची भरपूर आहे प्यानो. प्याला मेरा उमड उमड की वय. दावीद म्हणतो ना माझं पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. देवाच्या सकाळी ते आशीर्वाद तुम्हाला देऊ इच्छित आहे प्यानो. आणि म्हणून आशीर्वादासाठी ऋणी राहा प्यानो. प्रार्थनेच्या दौरान जर तुम्ही ऋणी राहताल आणि जे शब्द देवाचं वचन तुम्ही ऐकत आहात त्याला कॅच करताल, ग्रहण करताल तर देव या वर्षामध्ये ते आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये लागू करणार प्यानो. हालेलुया. तुम्ही रिकामा या ठिकाणाहून कुठे जाणार नाही. देव आशीर्वादाचा देव बाप आहे प्यानो. आजच्या सकाळी विश्वास ठेवा, तुमचे आशीर्वाद तुमची वाट पाहत आहेत प्यानो. ओसंडून वाहणारे आशीर्वाद. हालेलुया. या वर्षामध्ये आम्हाला काय करायचंय तर या वर्षामध्ये आम्हाला दोन गोष्टी महत्त्वाच्या करायच्या आहेत प्यानो. नंबर 1 आम्हाला देवाचं ऐकायचं आहे. हॅलो, लिहून घ्या काय करायचंय या वर्षामध्ये. दोनच गोष्टी करायच्या. नंबर 1 आम्हाला देवाचं ऐकायचं आहे. प्रेज लॉर्ड. पेत्रानं प्रभू येशूचं ऐकलं. काय घडलं? देवाने त्याला माशाच्या रूपामध्ये आशीर्वादित केलं. ओसंडून वाहणारे आशीर्वाद त्याला दिले प्रियानो. आम्ही जर देवाचं ऐकू तर आमच्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद येतील प्रियानो. आमेन. बायबलमध्ये लिहिलंय तुम्ही प्रभूजी प्रभूजी मला म्हणता पण तुम्ही सांगतो ते तुम्ही का करत नाही. हालेलुया. आम्हाला फक्त प्रभूजी प्रभूजी म्हणायचं नाही, देवाला तर देव जे सांगतो ते आम्हाला करायचं आहे प्रियानो. हालेलुया. म्हणून काय करायचंय या वर्षामध्ये देवाचं ऐकायचं आहे प्रियानो आणि ते करायचं आहे. जर देवाचं ऐकताल आणि ते करताल तर 2025च्या डिसेंबरला तुम्ही नाचून नाव म्हणताल प्रियानो की माझं पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. हालेलुया. मला कशाची कमतरता नाही. हालेलुया. आजच्या सकाळी देव तुम्हाला अशा स्तरावर घेऊन जाऊ इच्छित आहे की ज्या ठिकाणी तुम्ही म्हणताल मला कशाचीच कमतरता नाही. माझं पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. याचा अर्थ काय? असं ठिकाण की ज्या ठिकाणी तुम्हाला कशाचीच कमतरता नाही. जे काही पाहिजे ते तुमच्याकडे असणार प्रियानो. हालेलुया. ते आशीर्वाद देव आजच्या सकाळी तुमच्या जीवनामध्ये देऊ इच्छित आहे. आजची सकाळ आमच्यासाठी आशीर्वादाची सकाळ आहे प्रियानो. ओ प्रियानो, या वर्षामध्ये पहिली गोष्ट देवाचं आम्हाला ऐकायचंय. नंबर 2 प्रियानो आम्हाला काय करायचंय तर आम्हाला देवाच्या उपस्थितीमध्ये आपलं जीवन जगायचं आहे. दुसरी गोष्ट या वर्षामध्ये देवाची उपस्थिती तुम्हाला प्रिय असली पाहिजे. सकाळी उठले प्रार्थना, दुपारी प्रार्थना, संध्याकाळी प्रार्थना. ज्या वेळेस तुम्हाला प्रार्थना करता येईल, ज्यावेळेस तुम्हाला देवाच्या उपस्थितीमध्ये जाण्यासाठी समय मिळेल त्यावेळेस तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये जा. देवाची उपस्थिती या वर्षामध्ये सोडू नका. हॅलो, मग रडत बसावं लागणार नाही प्रियानो. देवाच्या पंखाखाली मी सुरक्षित आहोत. हालेलुया. त्याचे पंख आम्हाला उब देतात प्रियानो. देवाच्या उपस्थितीमध्ये असा या वर्षामध्ये बायबलमध्ये लिहिलंय मार्था आणि मारियाबद्दल. मारिया कामात व्यस्त होती पण मार्था कामामध्ये व्यस्त होती पण मारिया प्रियानो येशूच्या चरणाजवळ होती. या वर्षामध्ये मरीने जो वाटा निवडून घेतला तो वाटा निवडून घेण्याचा अगत्य आहे प्रियानो. हालेलुया. या वर्षामध्ये होईल तेवढा वेळ तुम्ही प्रभूच्या सानिध्यामध्ये व्यतीत करा. होईल तेवढा वेळ. आणि जर तुम्ही व्यतीत करताल तर या वर्षामध्ये
देवाची उपस्थिती तुम्ही अनुभवताल प्रियानो. ओसंडून वाहणारे आशीर्वाद तुम्ही अनुभवताल आणि तुम्हीच आशीर्वादित होणार नाही तर तुमच्याद्वारे परमेश्वर लोकांना सुद्धा आशीर्वादित करेल. हालेलुया. एवढा देवाशी क्लोज असा प्रियानो, एक एक मिनिट, एक एक तास प्रियानो ठरवून प्रियानो तुम्ही दिवसाचा जो दिवस आहे त्यातला वेळ तुम्ही खर्च करा प्रियानो. आणि मग पहा 2025 तुमच्यासाठी आशीर्वादित असणार आहे. दिनकरण भाईला आम्ही सर्वजण ओळखतो प्रियानो. आम्ही पाहतो हा व्यक्ती डीजेस दिनकरण प्रियानो कशी व्यक्ती होते देवाचे महादास प्रियानो. कामाला जर जायला टाइम असायचा 5 मिनिटं, तेवढ्या 5 मिनिटामध्ये तो माणूस गुडघे टेकायचा. 5 मिनिटं गाडीला यायला बाकी ना तर 5 मिनिटं अगोदर गुडघे टेकायचा. तेवढे 5 मिनिटं आम्ही काय करू, टाइमपास करू इकडे तिकडे, पण हा माणूस गुडघे टेकायचा, प्रार्थना करायचा. तेवढ्या 5 मिनिटामध्ये तो देवाची उपस्थिती अनुभवायचा आपल्या जीवनात. या वर्षामध्ये असंच राहा. जिथं कुठं काम आम्हाला करायचे ते ठीक आहे, ते काम आहे, ते कॉलिंग वेगळे आम्हाला ते करायचे आम्ही, परंतु जेवढा वेळ आम्हाला मिळेल तेवढा वेळ देवाच्या उपस्थितीमध्ये आम्ही घातला पाहिजे. जर तुम्ही असा वेळ देवाच्या सानिध्यामध्ये व्यतीत करणार, हे वर्ष ओव्हरफ्लोईंग ब्लेसिंगचं वर्ष असणार. ओसंडून वाहणाऱ्या आशीर्वादाचं हे वर्ष आहे. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, देवाच्या उपस्थितीमध्ये असा एवढी उपस्थिती तुम्ही या वर्षामध्ये ग्रहण करा की मी सांगतो तुमचं जीवन बदललं पाहिजे. लोकांनी तुमच्याकडे पाहून म्हणायला पाहिजे की तुमच्यामध्ये मला ख्रिस्त दिसत आहे. हालेलुया. लोकांनी तुम्हाला प्रार्थनेच्या द्वारे ओळखलं नाही पाहिजे, फक्त प्रार्थनेच्या द्वारे की तुम्ही देवाचे लोक आहात. तुम्ही चालले रस्त्याने तरी लोकांनी तुमच्याकडे पाहून म्हटलं पाहिजे हे देवाचे लोक आहेत. एवढी उपस्थिती प्रियानो तुम्ही तुमच्यामध्ये ग्रहण करा. मी सांगतो रस्त्याने चाललेला लोकांना तुमच्या जाण्यामुळे करंट लागला पाहिजे. लोकांनी ओळखून पाहिलं पाहिजे कोण व्यक्ती आहे. एवढी देवाची उपस्थिती आमच्यामध्ये असली पाहिजे. या वर्षामध्ये प्रियानो जर देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्ही जाताल प्रियानो तर देव हमेशा तुमच्या बरोबर राहील. हालेलुया. आणि या वर्षामध्ये देवाची उपस्थिती कॅरी करणारे लोक, देवाची उपस्थिती वाहणारे लोक बना प्रियानो. हालेलुया. म्हणजे जिथं कुठं तुम्ही जाताल देव तुमच्या बरोबर असणार. हालेलुया. बायबल मध्ये लिहिलंय दावीद जिकडे जायचा तिकडे देव त्याला यश द्यायचा. कारण बायबल मध्ये लिहिलंय परमेश्वर दावीदाबरोबर होता. दावीदाबरोबर देव का होता? कारण की दावीद देवाची आराधना करायचा. हालेलुया. तो देवाला सोडत नव्हता. ओ देवाचा आराधक तो होता. या वर्षामध्ये उत्तम देवाचे आराधक बना. त्याची स्तुती करा प्रियानो. ओ त्याची आराधना करा, बायबल वाचन करा प्रियानो, प्रार्थना करा. मग देवाची उपस्थिती तुम्हाला कधी सोडणारच नाही प्रियानो. हालेलुया. या वर्षामध्ये टार्गेटच पकडा तुम्ही की सकाळी उठताना पहिली प्रार्थना, पहिला वेळ परमेश्वराला. सकाळीच उठा आणि सकाळचा वेळ प्रार्थनेमध्ये घाला प्रियानो. मग या वर्षाच्या शेवटामध्ये तुम्ही खरंच म्हणताल प्रभु मेरा जीवन तूने कितने आशीषों से भरा, इसलिए मैं कहता हूँ प्रभु से प्यार है मुझे और ऊंचा ऊंचा तेरा नाम रहे। प्रभु मेरा जीवन तूने कितने आशीषों से भरा, इसलिए मैं कहता हूँ प्रभु से प्यार है मुझे और ऊंचा ऊंचा तेरा नाम रहे और ऊंचा ऊंचा तेरा नाम रहे और ऊंचा ऊंचा तेरा नाम रहे. Praise the Lord. Oh, thank you Jesus. आजची सकाळ आमच्यासाठी आशीर्वादाची सकाळ आहे प्रियानो. तर आता आशीर्वादासाठी तयार राहा प्रियानो. जे देवाने दिलंय त्याच्या पलीकडे सांगणं चुकीचं आहे. जेवढं मला देवाने दिलं बस इनफ मेसेज. आता हा समय आशीर्वादाचा समय आहे प्रियानो. पितराचा देव आजच्या सकाळी आमच्यामध्ये आहे. आजच्या सकाळी अनेक लोक आपल्या जीवनामध्ये आशीर्वादाची सुरुवात पाहणार प्रियानो की आशीर्वाद कशी त्यांच्या जीवनामध्ये वाहत आहे. आजच्या सकाळी तुम्ही रिकामा जाणार नाही प्रियानो.
आजची सकाळ आशीर्वादाची सकाळ आहे. या वर्षाची सुरुवात जर तुम्ही प्रभूपासून करत आहात तर तो इम्मानुएल देव तुमच्या बरोबर असणार या वर्षामध्ये. ओ तुमचं जीवन पेत्रासारखं ओसंडून वाहणाऱ्या आशीर्वादानं भरलेलं देव तुमचं जीवन देवा तुम्हाला बनवू इच्छित आहे प्रियानो. आजच्या सकाळी तुम्ही अनुभवताल देवाचा आशीर्वाद. अनेक लोक तुम्ही आशीर्वादाने भिजताल प्रियानो. प्रार्थनेच्या दौरान तुम्ही पाहताल अनेक लोकांवर देवाचा आशीर्वाद उतरणार आहे प्रियानो. घाबरू नका. या 2025 मध्ये देव तुमच्या बरोबर आहे. 2024 मध्ये काय घडलं विसरून जा. ओ सेनांचा यहोवा परमेश्वर आजच्या सकाळी या वर्षाच्या प्रारंभी तो तुमच्या बरोबर आहे आणि नक्की तो तुम्हाला आशीर्वाद देणार. ओ ओव्हरफ्लोइंग ब्लेसिंग, वाहणारे आशीर्वाद, ओ वाहणारे आशीर्वाद देवाच्या सकाळी तुम्हाला देईल. आजची सकाळ आमच्यासाठी ब्लेसिंगची सकाळ आहे. ओ पवित्र आत्म्याची आग अनेकावर आजच्या सकाळी उतरणार आहे. आजच्या सकाळी अनेकाला देव त्याच्या पवित्र आत्म्यानं भरणार आहे प्रियानो. तुम्ही केवळ भौतिक आशीर्वादच पाहणार नाही तर आध्यात्मिक आशीर्वाद सुद्धा तुम्ही पाहताल प्रियानो. आम्ही सर्वजण उठून उभं राहूया प्रियानो. देवाची आध्यात्मिक आशीष देवा तुमच्या जीवनामध्ये देणार आहे. आपले डोळे बंद करा. आपले डोळे बंद करा. प्रार्थनेमध्ये असा. थँक्यू जीसस.